आपण आहे आता पट्टणमथिट्टामध्ये. अजून आता आपण इथून निघतो मुन्नारसाठी. असा काही आपला काल रात्रीचा स्टे होता. ही आपली रूम आहे. माझा पसारा पडलाय. आता गाडीला बॅग बांधूया आणि निघूया. आतापर्यंत आपण 2475 76 समथिंग काहीतरी किलोमीटर्स पूर्ण केलेले आहेत. आता आपण पुढचा प्रवास करूया. बाय. तर आता आपण चाललोय केरळचा स्वर्ग असलेल्या मुन्नारला. आपण निघालो इकडून थाटा पट्टाथिट्टनम मधून. जाम गर्दी आहे रस्त्याला सकाळी सकाळी पण, कारण शबरीमलाचा सीझन चालू आहे. शबरीमलाच्या सीझनला तो माणूस सांगत होता की गर्दी असते. आता वाजलेत सकाळचे 7:06 झालेत. आपण 6:44 निघालो होतो. थोडं टी ब्रेक घेतला होता. चहा वगैरे पिला. आता आज आपला उपवास आहे. आज काय दुसरं काय खायचं नाही. फ्रूट्स वगैरेच खाऊया आपण आज. थोडं टेन्शन आहे की मुन्नारमध्ये काय खायला मिळेल नाही मिळेल संध्याकाळी. त्या पद्धतीनं बघूया. मला तर ते तर कमर्शियलच आहे मुन्नार, त्यामुळे तिथं काय नाही प्रॉब्लेम येणार. पण थोडंसं लांबपर्यंत काही मिळत नाही तिथं. बऱ्याच गोष्टी लांब जावं लागतं गोष्टीसाठी. बघूया. मस्त छान सुंदर रोड आहे. बहुत अच्छी रोड आहे. ओ माय गॉड, फॉग. मला वाटतं आपण आता घाटाला लागलोय. घाट रस्ता. इकडं केरळामध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे असं मी ऐकलं आहे. बघूया आता सकाळी सकाळी मॉर्निंगला तर कोण नसेल घाटामध्ये. मस्त सकाळी सकाळी हे सगळं फॉगी झालेलं आहे. वाव, फॉग. इंडिया में तो फॉग चल रहा है. इकडं आपल्या इकडच्यासारखी एवढी थंडी नाही आहे. गरमच वातावरण आहे. हे जे चालताना लोक दिसतात तुम्हाला ते शबरीमलाला चाललेत. ते व्रत असतं 40 दिवसांचं. 40 दिवसांमध्ये नॉनव्हेज खायचं नसतं. 40 दिवस चप्पल घालायची नाही. 40 दिवस काळी कपडे घालायचे फक्त. ते गळ्यामध्ये एक माळ येते काहीतरी, करुंगली नाव असतं तिचं, ती घालायची असते. आणि डोक्यावरती जे ते त्यांच्या दिसतंय तुम्हाला पिशवी, त्या काळ्या पिशवीमध्ये काजू म्हणजे ड्रायफ्रूट्स, काजू बदाम पिस्ता वगैरे ड्रायफ्रूट्स घेऊन जातात हे लोक देवाला भेट करायसाठी. आणि तिथं गेलं की ते हे काजू बदाम हे ड्रायफ्रूट्स देवाला देतात. आणि मेनली याच्यामध्ये हे जे काजू बदाम असतं हे डोक्यावरच बांधायचं असतं. ते खाली नाही काढायचं, डोक्यावरच ठेवून जायचं असतं. तुम्ही चालत जाऊ शकता. नाहीतर मग तुम्ही हे करून पण जाऊ शकता, बसनी पण जाऊ शकता. तुमचं जसं व्रत तुम्हाला काय केलं आहे तुम्ही तशा पद्धतीने तुम्हाला परवानगी आहे देवाची, तुम्ही ते करू शकता. मस्त असं दुःख झालेलं आहे सगळीकडं घाटामध्ये. नवीनच रस्ता आहे माझ्यासाठी. रस्ता अतिशय सुंदर आहे. क्रिस्टल क्लिअर रस्ता आहे. वाव. कॅमेरा चालू करेपर्यंत राईट गेला तो. आता इथं माझ्या पाठीमागं एक पलाचेरी काहीतरी गावाचं नाव आहे. तिथून राईट जातो शबरीमलासाठी आणि स्ट्रेट रस्ता जातो हा मुन्नारसाठी. वाव यार, काय जंगल आहे आणि काय सिनिक रस्ता आहे. मस्तच. फिरा मित्रांनो, फिरा. काय नाही सगळं
सगळं मोहमाया आहे, फिरा मजा करा. वाव यार, मी किती नशीबवान की मला हे फिरायला मिळतंय. जाम भारी. लोक बोलतात मेल्यावरती स्वर्ग बघायला मिळतो. भावांनो, स्वर्ग बघायला मरायची गरज नाही. गाडी घ्या, ट्रेन घ्या, बस घ्या आणि केरळला या. स्वामी शरणम अय्यप्पा. वाव, काय भारी जंगल आहे. ओहो, मिल्खा भाग मिल्खा. वाव, सो नाईस. आवरी मजा येते ना, आवरी काय सांगू, कवरी मजा येते. आवरं भारी वाटतंय ना. वा भाई, मला असं वाटतं मी कुठल्या तरी फॅन्टसी मूवीच्या सेटवर आलोय. तुम्हाला बाय, तुम्ही त्याला कॅमेरा त्याला जस्टिफाय करतोय की नाही मला माहीत नाही, पण माझ्या या उघड्या डोळ्यांनी बघायला मला खूप सुंदर वाटतं आहे. आणि हे मस्त फॉगी फॉगी वातावरण झालेलं आहे. मी अशा ब्लाइंड स्पॉटला गाडी ओव्हरटेक नाही करत जिथून मला पुढचं काही दिसत नाही. जोपर्यंत मला 100-200 मीटरचं काही दिसत नाही तोपर्यंत मी गाडी ओव्हरटेक नाही करत. मग मी मागं चालतो. आपल्याला काही लय लोड नाही, आपण फिरायला आलोय ना की अंतर कापायला. वाव, हे रबर प्लांटेशन बघा, मस्त मस्त, एक नंबर एक नंबर बबुआ. मित्रांनो, मी नेहमी सांगतो पैसा येत जात राहील, टाइम परत नाही येणार. मागचं अख्खं वर्ष मी बेडवर झोपून काढले, मला माहिती आहे. आयुष्यात काही गोष्टी अशा घडत जातील की आपण पुढं काय नाही करू शकत. बरेच प्लॅन आपल्याला गप्प पडून शांत ठेवावे लागतात. त्यामुळं आलंय ना डोक्यात तर करायचं. कधी कधी देवाचा प्लॅन पण आपल्या प्लॅनपेक्षा चांगला असतो. लास्ट इयरच मी येणार होतो बुलेट घेऊन, पण मणक्याच्या दुखण्यामुळे नाही जमलं. जसं की मी सांगितलं, बऱ्याच वेळेला सांगितलं, कारण मला असं वाटतं की आपल्या नियोजनापेक्षा देवाचं नियोजन खूप चांगलं असतं. त्यावेळेस आलो असतो बुलेटवर तर आणखीन त्रास झाला असता. दुसरी गोष्ट, गाडीचं सस्पेन्शन पण एवढं चांगलं नव्हतं बुलेटचं. आता हा घोडा घेतलाय, याचं सस्पेन्शन एकदम बाप आहे, क्लास आहे. मला काहीच वाटत नाही 400 किलोमीटर दिवसात करायला. कसलाही रस्ता येऊ द्या, कसलाही टरेन येऊ द्या, मस्त मजा आहे. वाव, आणि केरळाचे रोड आहेत ना भाई, मस्त एकदम भारी. भाई दोबारा आना पडेगा. आणि केरळमध्ये लोकांचं ड्रायव्हिंग पण छान आहे. लेन सोडून कोणी पळत नाही, पाठीमागून वगैरे एकदम चिकटायला कोणी येत नाही. जसं की कर्नाटका, तेलंगणा, तामिळनाडूमध्ये करत होती लोक. केरळमध्ये तसं नाही आहे, लोक रूल्स फॉलो करतात. ओए ओए, मेरा ट्रक लेके कहाँ जा रहे हो? सन्नी देओलचा ट्रक गेला, मला वाटतं पाकिस्तानलाच चालला असेल सकीनाला आणायला. सूरज चाचू ड्युटीवरती आलेले आहेत, त्यांनी लॉग इन टाकले. वा, मस्त वाटतं. सूर्यकिरण अंगावरती पडले ना की मला वेगळ्याच प्रकारची एनर्जी येते. रोगाट वातावरण अजिबात नाही आवडत. आभाळ आलेलं, अंग दुखतं, कंटाळा येतो, बहुत गंदा लगता है. मला वाटतं पाडी मागून ॲम्ब्युलन्स आलेली आहे. गुगल मावशीने मला पुन्हा एकदा धोका दिलेला आहे. अडगळीच्या अंगानं मला टाकलेलं आहे तिने, अडगळीच्या अंगानं. हा असा काही खेडोपाडी रस्ता मला दाखवलेला आहे त्या गुगल मावशीनं.
चुकीचं नाही राहू, चांगला रस्ता सोडून येऊ रस्ता दिला मला. जंगल तर त्या रस्त्याला पण आहे, असं थोडी असतं. आणि मला वाटतंय की आपण निर्णय फसलेला आहे. अरे हे कोणाचं घर आहे बाबा, असं एखादं घर माझं पाहिजे होतं इथं. अरे भाई लय डेंजर रस्ता आहे रे, ना बंदा ना बंदे की जात. नाही तो बंदा आहे. तर मित्रांनो, गुगल मॅपवर जास्त विश्वास ठेवू नका, नाही तो गुगल मॅप दाबून होतो आपल्यात. मजा आ गया भैया, मजा आ गया. ये मजा हिंदुस्तान के हर एक इंसान को देना चाहता हूँ, घूमने वाला. बोलो ये भारी वाटते भाई, बहुत मजा आ रहा है. अरे काय भारी रास्ता आहे यार, काय भारी रास्ता. शिंक आली, सत्य आहे. आपल्या मागं जी बघताय ही सगळी अननसाची शेती आहे. सगळा अननस लावलाय, अख्खाच्या अख्ख्या डोंगरावरती अननस लावलाय बघा. असं आहे अननसाचं शेत. अननस इथं मस्त निसर्गाच्या छायेत राहतात लोक. अशी सगळ्या आजूबाजूनी झाडं आहेत. लोकांचे असे छानसं कंपाऊंड केलं आहे. बाहेर फुलांची झाडं, विविध प्रकारच्या फुलांची ह्याची झाडं लावलेत, शोची ॲट्रॅक्टिव्ह झाडं, सदाफुली वगैरे मस्त छान. इथे काय भारी लोक राहतात यार, नशीब आहे या लोकांचं. सगळा असाच घाट रस्ता आहे. येताना लागला हा जरा बरा आहे. मी जिकडून आता आलो आहे तिकडे एकसारखा चढ होता, एकसारखा अक्षरशः फर्स्ट सेकंड अशी करत आणली आहे गाडी मी. इथं आता गाडीवरती इंजिनचं सर्व्हिसचं साईन दाखवायला लागलं आहे. काल पण दाखवत होतं जेव्हा मी घाट रोडला गाडी चालवली. वाव काय नजारे आहेत यार. उगाच केरळाला गॉड्स ओन कंट्री म्हणत नाहीत. खूप सुंदर आहे खूप. वाव. आणि मस्त वातावरण थंड झाले. आता वाजले 10:55. वातावरण मस्त छान थंड आहे. बघा घरं कशी आहेत लोकांची बघा. मस्त गाड्या बड्या पार्क केल्यात एकदम. त्या साईडला त्यांच्या घरांच्या मागच्या साईडला एकदम व्हॅली आहे आणि ही अशी झाडं लावलेत. वाव. हे बघा अशी छान लाल फुलांची वगैरे झाडं आहेत. हे बघा केरला भाई. केरला 1-2 दिवसात फिरून होण्यासारखं नाही. केरला फिरायचं आहे तर 5-6 दिवस यावं लागेल तुम्हाला.
ज्याला ग्रीनरी आवडते, ज्याला थंड वातावरण आवडतं, ज्या व्यक्तीला निसर्गाच्या छायेत कोणाला नाही आवडत, सगळ्यांनाच आवडतं, पण ज्याला ग्रीनरी बघायला आवडते ना त्यांना जरूर इकडे यावं. बोल की रजू, बोल की. इतकं शांत वातावरण आहे ना इथं. मी आता थांबलो होतो, खूप शांत वातावरण आहे. बारीक बारीक पक्ष्यांचा एकदम एकदम बारीक आवाज येतोय आणि मी ही शांतता भंग करतोय माझ्या हॉर्ननी, कारण एकदम असे हेअरपिन टर्न्स आहेत. इनोवा सगळे लोक पहिलं माझं पासिंग बघतात कुठलं आहे. आपण पोचलोय मुन्नारला. काय सांगू तुम्हाला, मस्त ट्री प्लांटेशन सगळीकडं, मोठी मोठी निलगिरीची झाडं. काय भारी वाटतंय. कॅमेरा अलाउड नाही आहे, थोड्या अंतरापर्यंत जाऊ आपण आणि पण हात ठेवून देऊ. सगळी माझ्या राईट साईडला सगळी टी प्लांटेशन आहे. सगळं इतकं भारी आणि सुंदर दिसतंय, पण आपल्या साईडला काहीच नाही आहे. लेफ्ट साईडला बघूया जरा, तिकडं जाऊया. हा रस्ता घेऊया आपण, टी स्टेटवाला. वाव, काय भारी प्लांटेशन केलेलं आहे. मस्त 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 मस्त. काय रोड आहे, काय व्ह्यू आहे, मस्तच. आपण आता मुन्नारमध्ये, आता आपण चाललोय टुवर्ड्स उटी मुन्नार कोइंबतूर थ्रू जाणार आहे आपण. वाव,
मित्रांसोबत फिरायला यायला एक नंबर ठिकाण आहे. मित्रांसोबत, फॅमिलीसोबत, कुणासोबतही फिरायला एकच नंबर ठिकाण आहे. एवढं भारी वाटतंय ना हे ट्री प्लांटेशन. असं वाटतंय कोणीतरी हिरवी चादर टाकली या डोंगरांवरती आणि मध्ये रेषा ओढल्यात वाकड्या तिकड्या.